विश्व हिंदू परिषदेकडून भाजपचा जाहीर निषेध। सावरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश लाजिरवाणा। काशीनाथ चौधरीच्या पक्षप्रवेशामुळे संघात अस्वस्थता। काशीनाथ चौधरी पक्षात कसा आला ते ठाऊक नाही, राज्य भाजपाचे कानावर हात। पालघर साधू हत्याकांड प्रकरणात काशीनाथ चौधरीवर भाजपाने केले होते आरोप। महाराष्ट्र भाजपाने लाच सोडली। पालघर साधू हत्याकांड प्रकरणी वादग्रस्त काशीनाथ चौधरी भाजपात, आधी केले आरोप, आता दिला पक्षात प्रवेश। राज उद्धव यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन। स्मृतीस्थळावर ठाकरे बंधू पुन्हा सोबत। उद्धव ठाकरेंचा हट्ट फडणवीसांनी ऐकला। ठाकरे समितीवर शिवसेना आमदार नको। उद्धव ठाकरेंची ताठर भूमिका। शिंदे समर्थकांऐवजी शिशिर शिंदे समितीवर। सौदी अरेबियात 42 भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती। बस आणि डिझेल टँकरचा भीषण अपघात। मक्काहून मदिनाला जात होती बस। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बैठक। पुण्यात वनमंत्री गणेश नाईक घेणार बैठक। चिपळूणमध्ये भाजपात फूट। निष्ठावंतांना डावलल्यानं पदाधिकारी नाराज। जुन्यांना डावलून नौख्यांना तिकीट दिलं, परिमल भोसले यांचा गंभीर आरोप। पुणे विद्यापीठाचा दर्जा घसरला। शेवटच्या स्थानावर घसरण। निकषांची पूर्तता करण्याकडे विद्यापीठांची पाठ। मूल्यांकनात मुंबई आणि कोल्हापूर विद्यापीठ दुसऱ्या स्थानी। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा आज अहवाल। मुठे समितीची चौकशी पूर्ण, अहवालाकडे लक्ष। आंदोलन करणाऱ्या जैनांवर तातडीनं गुन्हे नाहीत। अमित ठाकरेवर मात्र गुन्हा। मनसेचा पोलिसांशी धक्काबुक्की प्रकरणी असाही बचाव। पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर देणार राजीनामा। दत्तात्रय भरणेंवर नाराजी व्यक्त करत गारटकरांचा राजीनामा। कृष्णा भीमा विकास आघाडीसोबत लढणार आगामी निवडणूक। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 729वा संजीवन समाधी सोहळा। संजीवन समाधी सोहळ्यासाठी भाविकांची मांदियाळी। महामुंबईत सीएनजी पुरवठा कोलमडला। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह रिक्षा टॅक्सी सेवा गडबडली। चांद्रयान 4 मोहिमेला केंद्र सरकारची मंजुरी। मोहिमेत चंद्रावरून काही नमुने पृथ्वीवर आणण्याची योजना। प्रक्षेपण 2028 पर्यंत करण्याचं नियोजन। अमित राज ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हे। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चव्हाण यांना धक्काबुक्की। अमित ठाकरेंवर पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा गुन्हा। बांगलादेशमधील हिंसाचार प्रकरणी आज सुनावणी। शेख हसीना यांना मृत्यूदंड देण्याची युनूस सरकारची मागणी। हिंसाचारादरम्यान 1400हून अधिक हत्यांचा आरोप। लोणावळ्यातील स्थानिक कॅब चालकांची दादागिरी। बाहेरून येणाऱ्या कॅब चालकांवर हल्ला। स्थानिक कॅब चालकांनी बाहेरून आणलेल्या कॅब फोडल्या। बाहेरच्या पर्यटकांनी लोणावळ्यात यायचं कसं, असा प्रश्न। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन। शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन। दिल्लीत कार स्फोट प्रकरणात ओमरच्या सहकार्याला अटक। एनआयएकडून आमिर रशीद अलीला अटक। स्फोटात वापरलेल्या कारची आमिरच्या नावावर नोंदणी। लाडक्या बहिणींनो केवायसी वेळेत पूर्ण करा। केवायसी करण्यासाठी उरले शेवटचे 2 दिवस। केवायसी करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर। आज मुंबई भाजपाची महत्त्वाची बैठक। आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली। मुंबई भाजपाची सुकाणू समिती करणार मंथन। बिहार सरकारचा 20 नोव्हेंबरला शपथविधी। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोहळ्याला उपस्थित राहणार। नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता। लागतात तेवढे पैसे खर्च करावेच लागतात। पैशांकडे पाहून लोक मत देत नाहीत। प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावरून नव्या वादाची शक्यता। महाविकास आघाडीच्या लोकांना लाजही वाटत नाही। आंदोलन करणाऱ्यांचा निवडणुकीत बुरखा फाडून दाखवू। मुख्यमंत्री फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घणाघात।